घेण्यात येणाऱ्या पत्रकार परिषदेला सर्व पत्रकार बांधवांचे या ठिकाणी मी स्वागत करतो। आजची पत्रकार परिषद ही होऊ घातलेल्या धाराशिव नगरपालिका संदर्भात आहे। या धाराशिव नगरपालिकेचा काल आरक्षण सोडतीचा जाहीर कार्यक्रम झाला। त्याच्यानंतर लगेच प्रारूप मतदार यादी या ठिकाणी प्रसिद्ध झालेली आहे। परंतु या प्रारूप मतदार यादीमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये घोळ झालेला आहे। हा घोळ कसा झाला आणि प्रशासनाच्या यामध्ये एकदम अक्षम अशा चुका झालेल्या आहेत। त्या चुका झालेल्या आम्हाला या ठिकाणी त्यांना जाणीव करून द्यायचं आहे। जसं आपण म्हणतो की देशामध्ये वोट चोरी चालू आहे, तसं आपल्या धाराशिव नगरपालिकेमध्ये पण वोट चोरीचं प्रमाण झाल्यासारखं यातून सिद्ध होत आहे। आणि याची लेखी आकडेवारी संबंधित पत्रकारांना त्याची एक प्रत देण्यात येईल आणि आपण देखील त्याची खातरजमा करावी। आपण बघतो की 2022ला धाराशिव नगरपालिकेच्या निवडणुकीचा प्रोग्राम जाहीर झाला होता, परंतु त्यानंतर ओबीसी आरक्षणाचा विषय होता, नंतर कोविडचा विषय होता, त्यामुळे निवडणूक प्रक्रिया थांबलेली होती आणि ओबीसी आरक्षणामुळे निवडणूक प्रक्रिया पुढे ढकलली होती। परंतु मागच्या काही कालावधीमध्ये धाराशिव नगरपालिकेत असेल किंवा राज्यातील निवडणुका स्थानिक स्वराज्य संस्थेच्या जाहीर झाल्या होत्या, त्या अनुषंगाने अध्यक्षपदाची सोडत झाली। काल प्रभागातील स्थानिक आरक्षणाची सोडत झाली आणि प्रारूप यादी तयार झाली। परंतु या प्रारूप यादीमध्ये आपण बघतो की 2022ला जी फायनल मतदार यादी होती त्याच्यामध्ये आणि 2025 मध्ये भरपूर ताप होत आहे। काय वार्डामध्ये माझं काय मत आहे की प्रभागामध्ये मतदारसंख्या वाढली पाहिजे 3 वर्षानं का कमी झाली पाहिजे। एकतर प्रभाग संख्यामध्ये मतदारसंख्या वाढली पाहिजे, परंतु काही प्रभागामध्ये जर एका ठिकाणी प्रभाग फक्त उदाहरणार्थ प्रभाग क्रमांक 15 त्याच्यामध्ये 2022ला मतदारसंख्या होती 3551 आणि आता 1685 झाली। मग इतकी तफावत कसं काय? एकतर मतदारसंख्या वाढली पाहिजे किंवा 2022 ते 25च्या दरम्यान जेवढी काही लोक मतदार वाढले असतील ते त्याच्यामध्ये ऍड व्हायला पाहिजे, का उलट मतदार कमी झाले? म्हणजे 3551 मतदार होते तर आता त्या ठिकाणी 1685 झालेले आहे। तसेच प्रभाग क्रमांक 14 म्हणून आहे, त्या ठिकाणी 2022ला 5477 एकूण मतदार होते, आता 8152 असं त्या ठिकाणी मतदारसंख्या झालेली आहे। म्हणजे एका ठिकाणी जर लोकसंख्या 5183 आहे, एका प्रभागामध्ये लोकसंख्या 5183 जर असेल तर मतदान एकतर 4000 किंवा 3500 राहायला पाहिजे। तर या ठिकाणी लोकसंख्येपेक्षा जास्त म्हणजे 6500 मतदार झालेला आहे। म्हणजे मतदार आले कुठून? म्हणजे या ठिकाणी आपण प्रभाग रचना केलेली आहे, प्रगणक गट दिलेला आहे, त्यानुसार घरं तर बदलले नाहीत, वार्ड रचना बदलली नाही, प्रभाग रचना बदलली नाही, मग मतदारसंख्या वाढली कुठून? बरं ठीक आहे, वाढली जरी असेल तर याच्यामध्ये त्यांनी 8 तारीख ते 13 तारखेपर्यंत यामध्ये आक्षेप नोंदण्याचा कार्यक्रम ठेवलेला आहे। परंतु यामध्ये आक्षेप नोंदवायचा कार्यक्रमाला म्हणजे कालावधी देखील त्याचा कमी आहे। आणि त्याच्यामध्ये काय दिलेलं आहे की आता एका मतदारसंघामध्ये, आता उदाहरण देतो तुम्हाला, प्रभाग क्रमांक 13 त्या भागातील मतदार एका ठिकाणी राहतात आणि त्यांचं मतदान केले प्रभाग क्रमांक 19 मध्ये। मग याच्यामध्ये काय होणार आहे? एकतर नागरिकांची हेळसांड होणार आहे। प्रत्येक नागरिकांना काय वाटतं की आपलं मतदान जवळपासच्या नजीक केंद्रामध्ये असावं, परंतु 1-1, 2-2 किलोमीटर लांब, जे की असं अद्यापर्यंत कधी घडलं नव्हतं। या प्रारूप मतदार यादीमध्ये प्रशासनाने खूप मोठ्या चुका केलेल्या आहेत। फक्त आमचं म्हणणं आहे की आता प्रोग्राम 8 ते 13चा आहे, 8 तारीख गेली, 9 तारीख गेली आणि त्याच्यामध्ये काय केले की प्रत्येक मतदाराचा जर आपण त्या ठिकाणी आक्षेप मतदाराने जर घेतला तर त्याचं मतदान कार्ड किंवा आधार कार्ड जोडणं आवश्यक आहे। परंतु असं न होता जे काय BLO असतील, जे काय प्रशासनाची टीम असेल, प्रभाग रचनात ही जे मतदार वाढले ते ऑन फील्ड जाऊन हे काम करणार नाही। मग यांनी फक्त प्रोग्राम राबवायचा फार्स ठेवलाय का की 8 ते 13 प्रोग्राम असं त्यांनी दिनांक दिलेले आहे। समजा संबंधित मतदारांनी जर आपण या ठिकाणी राहतो, आता उदाहरणार्थ मी राहतो दत्तनगरला आणि माझं मतदान जर समर्थनगरला आले असेल तर मी जर दिलं तर ते नाव माझं परत माझ्या मतदारसंघात येईल का, नाव या माझ्या भागात येईल का नाही, याची खात्री प्रशासन आज द्यायला तयार नाही। फक्त म्हणत आहे की तुम्ही ऑब्जेक्शन द्या आणि परत काय म्हणतो की बल्कमध्ये द्या, परंतु असं बल्कमध्ये जर दिलं तर ते फेटाळून लावणार। कारण मी बघितलंय, आम्ही सगळ्यांनी प्रभाग रचना झाली होती, प्रभाग रचनामध्ये काय केलं होतं की त्याच्यामध्ये गाईडलाईन होत्या की राज्यमार्ग न ओलांडता, नदी नाल्या न ओलांडता, ओढा न ओलांडता असं रचना असावी। परंतु या ठिकाणी प्रभाग रचना करताना देखील
राज्यमार्ग ओलांडण्यात आलेला आहे, नद्या ओलांडण्यात आलेल्या आहेत आणि त्या ठिकाणी प्रत्येकाने ऑब्जेक्शन दिलेले होते, परंतु ते ऑब्जेक्शन त्यांनी सबसेल फेटाळले होते. म्हणून आम्हाला वाटतंय की याच्यामध्ये ज्या चुका या प्रशासनाने केलेल्या आहेत त्या मतदारसंघ ते मतदार मतदानापासून वंचित राहतील. तर आमचं प्रशासनाला आपल्या सर्व प्रसार माध्यमाच्या माध्यमातून सांगणं आहे की तात्काळ यावरती उपाययोजना करून जे मतदार ज्या भागात राहतात त्यांचं मतदार त्याच प्रभागामध्ये यावं, जेणेकरून त्यांना मतदान करताना सोपं जाईल. कारण आज मतदारांना पण आमची विनंती आहे की आपलं मतदान त्या मतदान केंद्रामध्ये आहे का नाही हे देखील त्यांना आज मतदानाला जर गेलं आणि यादी जर बघितलं त्यांना कळतच नाही की आपलं नाव आहे का नाही, मग मतदान न करता माणूस नाराज होऊन माघार येतो. तर आज कुणालाच माहित नाही की आपलं मतदान कुठल्या प्रभागामध्ये. 14 आणि 15 मोठी केस आहे. 14 आणि 15 शहरातले प्रभाग क्रमांक 14 मध्ये 2022 ला 5477 मतदान होतं आणि 3 वर्षाच्या कालावधीत 8152 झाला आजच्या डेटला, आजच्या यादीला. म्हणजे एवढा फरक असू शकत नाही. आणि त्याच्या शेजारीच प्रभाग क्रमांक 15 आहे. मागच्या वेळेस 3551 होतं, वाढायला पाहिजे का कमी व्हायला पाहिजे? 1685 ची यादी आली आजच्या डेटला. एवढं असं कसं असू शकतं? एखादा प्रभाग डायरेक्ट 8000 8500 आणि 1600चा प्रभाग असं होऊ शकत नाही. त्यामुळे 2022 ला जी यादी प्रसारित झाली आणि 3 वर्षात जेवढं मतदान वाढलं त्या हिशोबानं 2025 ची यादी निघावी ही प्रशासनाकडून अपेक्षा आहे. नाही तुम्ही करताय 2022 ला 1400 यादी असली तर 14ची 5377 आणि अंतिम मतदार यादी. म्हणजे 2022 ची वॉर्ड रचना अंतिम झाली. त्या वॉर्ड रचनेवर आधारित प्रारूप यादी प्रसिद्ध झाली. त्याच्यावर आक्षेप होऊन अंतिम यादी आली आणि ती अंतिम यादी होती 5377 आणि आता ती यादी आलेली आहे 14ची 8352 ची. म्हणजे 2375 म्हणजे जवळपास 3000 मतदार एका प्रभागात 3 वर्षात वाढलेले कालच्या आजच्या प्रसिद्ध झालेल्या प्रारूप यादी दाखवले 14ची. आणि तसंच 15 मध्ये अंतिम यादी आली ती 4388 ची आणि आज त्याची प्रारूप यादी आली 1685. त्याच्याही तफावत 2700 2703 मताची तफावत म्हणजे कमी मतं झाली. 3 वर्षात मतं काही ना काही वाढले पाहिजेत का कमी झाली पाहिजे एका प्रभागात. हा 14 आणि 15 नंबर प्रभागाचा गोल हा म्हणजे अतिशय आकडा मोठा असल्यामुळे आम्ही तुम्हाला हे आवर्जून हायलाइट करून सांगतो. परंतु त्यासोबतच 17 नंबर प्रभाग, 13 नंबर प्रभाग, 19 नंबर प्रभाग ह्याच्यात नक्कीच कुठला तरी म्हणजे हस्तक्षेप झालेला आहे आणि प्रशासनाने यादीमध्ये जे मतदार वाढलेले आहेत ते आपण मतदार यादी पाहिली असेल ना, नेमके कुठले लोक आहेत काय काय एवढं सगळं सांगण्यापेक्षा मतदार यादीतले लोक नेमकं कुठले आहेत हे सांगा ना. दुसऱ्या प्रभागातले ना, इतर प्रभागातले. आता ह्या प्रभागात 14 मध्ये उदाहरण सांगतो ना, 14 मध्ये 3000 नाव वाढले. बल्क मी टाकले नाव नाही बल्क. आता भौगोलिक रचना प्रशासनाने प्रसिद्ध केली होती. भौगोलिक रचना 22 ची 30 होती, आताची 30 आहे. मग भौगोलिक रचना प्रसिद्ध झालेली आपल्या पत्रकार बांधवांना मिळालेली आहे. ती नसली तर आम्ही देऊ तुम्हाला. ऐका साहेब, आता ऐका, जाधववाडी, राघुचीवाडी, शेकस्त्रवाडी आणि रसूलपुरा बौद्धनगर हा एरिया 15 नंबर प्रभागात आहे. हा मॅप बघितल्यावर आपल्याला लक्षात येतो. आणि नगर रचनाकार जो असतो नगरपालिकेचा त्यांनी आणि या यादीचं काम करण्यासाठी नेमलेले प्रगणक बीएलओ यांनी पायी त्याचा दौरा करून नकाशा फायनल केलेला आहे. मग नकाशा त्यांनी माहित असताना मतदार यादीमध्ये फक्त राघुचीवाडीचे आता 1615 नंबर प्रभाग जो आहे त्याच्यामध्ये 1685 मतदार दाखवले. तर त्याच्यामध्ये राघुचीवाडीचे पूर्ण घेतलेला आहे. परंतु जाधववाडी, केकस्तरवाडी आणि इकडचा रसूलपुऱ्यातला भाग हा पूर्णपणे हा यादीमधून वगळण्यात आलेला आहे. तर हे चुकून झालेली चूक नाहीये. शहरातील अंतर्गत रस्त्यातून जे प्रभागाची सीमा असतात तिथं 100-50 नावं इकडे चुकून होऊ शकतात आणि त्याच्यावरती आपण आक्षेप घेऊन अंतिम यादीमध्ये ती दुरुस्ती करतो.
परंतु आता संकट असं आहे या शहरात नागरिकांवर मतदारावर हे 5,000, 3,000, 2,000 इतके लोकांची नावं जर बल्कने इकडचं तिकडं असेल तर प्रशासनानं सूचना देतानाच पहिल्यांदा सांगितले बल्कने तुम्ही अर्ज द्यायचे नाही. दुसरं लिहिले संबंधित मतदाराने अर्ज द्यायचा आहे आणि देताना आधार कार्ड वगैरे जोडायचं. आता आम्ही महाविकास आघाडीच्या वतीने जिल्हा प्रशासनाची भेट घेतली. कलेक्टर साहेब असतील, निवडणूक निर्णय अधिकारी, सीओ मॅडम यांची भेट घेऊन त्यांना विनंती केली की एकतर कालावधी 3 दिवसाचा आहे आक्षेपाला. या शहरात 92,293 मतदार आहेत. या मतदारांनी मतदार याद्या बघायच्या आणि त्यानंतर आपले आधार कार्ड हे घेऊन आक्षेप घेऊन आपलं नेमकं नाव कुठल्या यादीत गेले तर एका मतदाराला किमान 5-7 प्रभागातल्या याद्या चेक कराव्या लागतील आपलं नाव हुडकण्यासाठी. तर आमचे महाविकास आघाडीचे सर्व कार्यकर्ते त्या त्या भागातले आता जे त्यांनी अभ्यास आपापल्या भागातला करत आहेत त्यानुसार एवढ्या त्रुटी आम्हाला आढळलेल्या आहेत. आम्ही जिल्हा प्रशासनाला निवेदन दिलेलं आहे की आपण ह्या सुधारणा करून मतदाराला मतदानापासून वंचित ठेवू नये. कारण आगामी काळात जेव्हा मतदार बाहेर पडतील तर त्यांना आपला वॉर्ड सापडणार नाही आणि ज्या प्रभाग भौगोलिक रचनेनुसार आपण प्रभाग नेमलेले आहेत त्या प्रभागामध्ये दुसरी नावं तिथले नावं दुसरीकडे आहेत. ही निवडणूक प्रक्रिया जो उद्देश असतो तर ती कसा सफल होणार आहे. आपण मतदार यादीचं अवलोकन केलं तर त्या अवलोकनामध्ये तुम्हाला असं आढळलं नाही की समाजाची जातीच्या लोकांचं ट्रान्सफर झाले. नाही तसं नाही काय झालं. एरियाची केली, एरिया वाईज केलेलं असं. एरिया पूर्ण म्हणजे विशिष्ट असं कुठल्या समाजाचं किंवा काही नाही, परंतु एरिया त्यांनी मतदारसंख्या 1,000 आणि 1,500 मतांनी वाढलेली. मग आता त्या प्रत्येकाला असं नाही किंवा आपण प्रत्येकाचं नाव बघायचं आणि त्या मतदारांनी जाऊन तिथं आक्षेप नोंदवायचा, स्वतःचा आधार कार्ड फॉर्म भरून द्यायचा आणि मग ते नाव ट्रान्सफर होणार. जर नाही झालं तर काय करणार. म्हणजे प्रशासनाने प्रोग्राम केलाय. आता राहिला कालावधी फक्त 3 दिवसाचा. 13 तारीख शेवट आहे त्याची. दुष्परिणाम काय होईल वाटतं तुम्हाला? जर समजा अशीच प्रभागाची राहिली मतदानाची टक्केवारी कमी होणार कारण मतदाराला आपलं नावच कुठे माहिती नाही. कसं आहे वाटतंय काय मतदाराला की आपल्या आपल्या भागातलं आपलं मतदान असावं. आता समजा मी उदाहरण काय दिलं की एका मतदाराचं नाव आता उदाहरण इथं सांगितलं किंवा मोहिते गल्ली, आचार्य गल्ली या भागातील लोकांचं नाव डायरेक्ट गणेश नगरच्या प्रभागामध्ये गेलं. म्हणजे एवढा मोठा तफावत आहे. म्हणजे 13 नंबर मधल्या प्रभागातलं मतदारांची नावं प्रभाग क्रमांक 19 मध्ये गेली. मग त्या मतदारांनी म्हणजे असं एक उदाहरण दिलं मी. असं प्रत्येक प्रभागामध्ये झालेलं. लोकसभेला सुद्धा असा प्रकार घडला होता. अनेक त्यांना एवढा तफावत कधीच नव्हती. प्रारूप मतदार यादी ठीक आहे विधानसभेच्या मतानुसार कट केलेली असती. प्रारूप मतदार यादीमध्ये 400-500 मताचा इकडे फरक होतो, परंतु 1,000, 1,500 मताचा होत नाही. ही प्रारूप यादी पहिल्यांदाच एवढ्या अक्षमच चुका झालेल्या चूक चुकून होत असते बाउंड्रीची. टोटल आता मतदान याच्यामध्ये शहरातलं 93,000 मतदार, शहरातलं 93,000 टोटल. लोकसभेला किती होतं? त्यावेळेला 86,000 लमसम 90,000पर्यंत असेल. 86 91,000 90,000पर्यंत असेल. 86,000 2022 ला होतं शहरामध्ये मतदान आणि मागच्या ह्याला 91,000 होतं विधानसभेला. प्रारूप यादी आहे, अंतिम नाही. प्रशासनाला वेळ दिलाय. तोपर्यंत तुम्ही असं कसं होऊ शकता की याच्यामध्ये गोळा प्रशासनाने मान्य केले की आमच्याकडून ह्या चुका झाल्या आहे का तुमच्याकडे? देखील नाही. त्यांना आमचं बोलणं झालं आम्ही नाही. त्यांना त्यांनी काय सांगितलं की आम्हाला तुम्ही रीतसर अशा आम्हाला अर्ज द्या, आम्ही तुमचे जे म्हणजे जे ऑब्जेक्शन येतील मतदारांची ते आम्ही स्वीकारून कारवाई करू म्हणून. हे जे मतदार आहेत कुठले वाढले तर कुठले कमी झाले याचा फायदा महाविकास आघाडीला होईल का माहिती नाही. मतदानाचा फायदा होईल नाही होईल हा विषय नंतर आहे, मतदाराला परंतु मतदाराला मतदानापासून वंचित ठेवायचं नाही त्यासाठी ही पत्रकार परिषद आहे. आणि तुम्ही जो हा चार्ट दिलाय याच्यामध्ये 2 चार्ट आहे मतदारसंख्या 2025 त्याच्यामध्ये 14 आणि 15 मला कन्फर्म सांगा बाई. मी पहिले 4 वाजता हो सांग 14ची रिपीट सांगतो तुम्हाला. 2022 ला अंतिम मतदार यादी त्याच्यामध्ये 5,377 इतके मतदार होते आणि आज 3 वर्षानंतर 8,352. नगरपालिकेच्या वरिष्ठ क्रमांक 3 मध्ये प्रभाग नियमाने मतदारसंख्या तर त्याच्यामध्ये तुम्ही सांगितलं प्रभाग क्रमांक किती बघा 15 आहे ना. 15 मध्ये म्हणता तुम्ही फक्त 1685. हो यादी आहे आपल्याकडे. आम्ही यादी आहे तर इथं नगरपालिकेमध्ये 5,882. त्याच्यात आपली लोकसंख्या आहे. लोकसंख्या आहे सर ती. हो ना बघा तुम्ही सर लोकसंख्या आहे त्याच्यामध्ये SC आणि ST ची लोकसंख्या आहे. आपण जे तुम्ही तो चार्ट दाखवताय आपला चार्ट जो आहे ना तो तो लोकसंख्या भौगोलिक रचनेचा आहे हा. आणि त्याच्यासोबत लोकसंख्या दिली. माझ्याकडे आहे तो चार्ट. हा. लोकसंख्या वेगळी. तुम्ही तो चार्ट दाखवता का? हा. असं एक उदाहरण देतो तुम्ही. आपल्या चार्ट मध्ये लोकसंख्या आहे.
किती आहे सांगा. किती लोकसंख्या आहे बघा. 5,000. आपली 8,500. हा, थांबा. लोकसंख्या किती आहे? 5 प्रभाग क्रमांक 15 याची रचना म्हणजे आपल्या मित्राकडे आहे, तर त्याच्यात 5,300 लोकसंख्या आहे. 5,300 लोकसंख्या असताना मतदारसंख्या तिथं आता 1,785. 5,300 लोकसंख्या असताना इतक्या कमी प्रमाणात तिथं मतदारसंख्या येऊ आता शकते काही का? ठिकाणी 5,183 आहे, तिथं मतदार 6,500 झालेला. मग एकतर कसं आहे, जेवढी लोकसंख्या असते, समजा 5,000 लोकसंख्या असते उदाहरणार्थ, तर मतदान 3,500 ते 4,000 व्हायला पाहिजे. तिथं ती लोकसंख्या मतदान हा ती लोकसंख्या 4 दाखवतात. आमचं आज आमचं आज पत्रकार परिषदेच्या माध्यमातून आम्ही प्रशासनाला निवेदन देऊन विनंती केलेली आहे की या दुरुस्त्या आपण करून घ्याव्या. आणि आम्ही आज या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून धाराशिव शहरातील जागरूक नागरिकांनाही विनंती करत आहोत की प्रशासनाने कुणाच्या तर दबावाखाली येऊन केलंय की आपले नावं प्रचंड तफावत असणार आहे. आपण राहतो एक ठिकाणी, आपली नावं दुसऱ्या प्रभागात आहेत, तर कृपया मतदारांनीही सतर्क राहून आपापली नावं या 2 दिवसात आज उद्याचे तपासून घ्यावेत, त्याप्रमाणे हे करावे. तर महाविकास आघाडीचे स्थानिकचे सर्व प्रभागात आपले कार्यकर्ते यादीवरती एक काम करून मतदाराच्या मदतीसाठी उपलब्ध आहेत, तर आपणही संपर्क करावा आणि आपले आक्षेपार्ज आपण सादर करावे. पण हे करत असताना आमचं प्रशासनाला विनंती आहे की मतदाराला शेवटी मर्यादा येणार आहे. एका प्रभागात 100, 200, 300 दुरुस्त्यासाठी ठीक आहे, आपण 2-2, 3-3 हजार लोक 2 दिवसात स्वतःचे नाव चेक करणार, आधार कार्ड देणार आणि या दुरुस्त्या करणार, ती कितपत शक्य आहे आणि मतदारावरचा म्हणजे होणारा अन्याय आपण कसा टाळणार? हे आपले नगरसेवक आहेत माजी नगरसेवक गणेश आसलेकर. मागच्या निवडणुकीतले, यांचा एरिया प्रभाग क्रमांक गणेश आसलकर हे नगरसेवक राहिलेले आहेत आणि हे मतदारांवर सतत म्हणजे लक्ष ठेवून बारीक असतात. हा एरिया क्लिअर इंगळे गल्ली वगैरे यांनी सांगतील त्यांच्या एरियातले काय परिस्थिती आजच्या या इंगळे गल्ली, महादेव गल्ली, आचार्य गल्ली जो भाग आहे हा प्रभाग रचनेमध्ये 13 नंबर मध्ये आहे. आणि आता ज्यावेळेस मतदार यादी जाहीर झाली, हा भाग पूर्ण 19 नंबरला जोडला. आणि वैयक्तिक माझं घर जिथं आहे, आमचं 70-80 मतदानाचा घराचा पट्टा आहे. आमचं घर, तुळशीचं घर, त्याच्या बाजूला डोंगेचं घर, माळीचे घर, हे प्रभाग क्रमांक 12ला जोडले. म्हणजे माझं स्वतःचं घर 12ला जोडलंय. 12ला म्हणजे त्यांना सांगा. प्रभाग क्रमांक 12ला म्हणजे जोडला. हा एरिया हा हायवे ओलांडून पलीकडे. पलीकड. आणि अर्धा एरिया जे आहे महादेव गल्ली, आचार्य गल्ली, शेरकर गल्ली, पुन्हा इंगळे गल्ली, ही जोडली गणेश नगरला. एवढं म्हणजे चुकून झालेली चूक नाहीये, हे दिसत आहे की जाणीवपूर्वक बल्कच्या बल्क हजारोनं मतदाराची नावं जम्प करून इतर प्रभागात आणि माझं टाकलेली दिसत स्वतःचं आहे. मतदान 12 नंबरला जोडलं. आपला कुणावर आरोप आहे का? आमची निवडणूक आयोगाला विनंती आहे की या ठिकाणी सक्षम असा अधिकारी, एक ऑब्झर्व्हर या ठिकाणी द्यावा या निवडणूक प्रक्रियेसाठी. परंतु आपल्याला माहिती आहे की प्रशासन दबावाखाली काम करते, त्याच्यामुळे निवडणूक आयोगाला आमची विनंती आहे की या ठिकाणी सक्षम असा अधिकारी या पूर्ण निवडणूक प्रक्रियेमध्ये यावा. IAS दर्जाचा स्वतंत्र अधिकारी या सांगायची गरज नाही, सत्ताधाऱ्यांचा दबाव राहणारच आहे. या धाराशिव शहरातील नगरपालिकेची निवडणूक जर खऱ्या अर्थाने पारदर्शक पद्धतीने राबवायची असेल तर इथं तटस्थ काम करणारा एक उच्चस्तरीय IAS अधिकारी ऑब्झर्व्हर म्हणून या नगरपालिका निवडणुकीसाठी नियुक्त करावा अशी आमची आज मागणी आहे. निवेदन दिले म्हणले त्यांनी मान्य केलं, पण असं तुम्ही सांगताय, मग तुमची पुढची भूमिका काय राहणार आहे तशी जर तालुक्यात दिली तर आणि आम्ही तर आज मागणार ना, निवडणूक आयोगाकडे मागणार, कोर्टामध्ये मागणार. सीमे संदर्भात जो प्रश्न होता ते आपण आक्षेप घेतला होता की मतदाराला सीमा ओलांडून जाण्यासाठी जो अडचण येणार त्यासाठी आक्षेप घेतला होता. त्यावरती तर काही प्रक्रिया त्यांनी केली नाही. मग आता ह्याच्यावर सुद्धा प्रक्रिया किंवा करतील किंवा याच्यावरती आक्षेप घेतील असं वाटतंय. आम्हाला तर त्याच्यामुळे तर आम्ही ही पत्रकार परिषद घेतली की आपल्या माध्यमातून त्यांना आम्हाला सांगणं आहे की त्याच्यामध्ये अक्षमाशा चुका झालेल्या आहेत, त्या चुका त्यांनी सुधाराव्या. तुम्ही काय न्यायालयात किंवा मंत्रालयात काय केले? नाही, आम्हाला काय वाटतं की त्यावेळेस प्रभाग रचना 2022 ची होती, त्यामधला जो आता यावेळेस मतदारांची पण संख्या तशीच होती 2022ला, परंतु याच्यामध्ये आता प्रत्येक प्रभागामध्ये मतदारसंख्या वाढलेली आहे, काही ठिकाणी कमी झालेली आहे. एकतर
काही ठिकाणी वाढली पाहिजे, त्या ठिकाणी जवळपास 2-3 हजारांनी कमी झालेली आहे आणि काही ठिकाणी लोकसंख्येपेक्षा मतदारसंख्या वाढलेली आहे. नेमकी मतदार यादी कधी प्रसिद्ध झालेली आहे? ही काल झाली 8 तारखेला झाली. 8 ऑक्टोबर 8 तारखेला झाली. 8 तारखेला झाली आणि 13 तारखेपर्यंत शेवटची मुदत आहे आक्षेप दिवस घ्यायची. आहेत आता. फक्त 3 दिवस राहिले आणि जवळपास 1,000-1,500 लोकांनी कसं आणि त्याच्यामध्ये त्यात लिहिलंय की त्या मतदाराचं आधार कार्ड आणि निवडणूक ओळखपत्र असणं गरजेचं आहे. परंतु मतदाराच माहित नाही आपलं नाव कुठल्या प्रभागामध्ये गेले तर कसं करणार. आणि उगापणे ह्यांनी राबवायचा म्हणून राबवला का प्रोग्राम हा. मग जर प्रोग्राम राबवला आक्षेप आले तर ह्यांनी त्या आक्षेपाला त्यांनी तपासणी करून त्या मतदाराचं नाव त्या प्रभागामध्ये घ्यावं असं आमचं त्यांना सांगितलं. बोगस नावाचा आमचा विषय नाही. आमचा फक्त एकच म्हणणं आहे की जो मतदार ज्या प्रभागामध्ये राहतो त्याचं नाव त्या प्रभागामध्ये यावं. 1-1, 2-2, 3-3 किलोमीटर त्याच्यापासून लांब जाऊ नये आणि लोकसंख्येपेक्षा मतदारसंख्या जास्त झालेली आहे हे जी आकडेवारी आहे ती त्यांनी स्पॉटवर जाऊन ते मतदार त्या ठिकाणी राहतात नाही राहतात याची खात्री करा. मुदत दिलेली आहे ती वाढवून मागणी केली का आपण? आमची मागणी असणारच आहे ना त्याची. केली का मागणी? त्यांनी 6 वाजता आम्हाला भेटायला बोलवलंय. आम्हाला वेळ दिलेला आहे. त्यावेळेस आम्ही त्यांना सांगणार आहेत की हा कालावधी कमी आहे. मग त्यांना विनंती करणार किंवा तुम्ही सांगा की आता एवढ्या शहरामध्ये एवढी मतदारसंख्या तुम्ही वाढलेली आहे तर याचं कसं करणार तुम्ही. आक्षेप आल्यानंतर त्यांची नावं त्या प्रभागामध्ये घेणार का. त्यांच्याकडूनच आम्हाला द्यावं लागेल ना उत्तर. याच्यामध्ये काही जनता अशिक्षित आहे आता ते त्यांचं मतदार यादीमध्ये नाव कसं सुटतील कुठे गेलं आणि कसं गेलं. मग आम्ही त्याच्यासाठीच ही पत्रकार परिषद घेतलेली आहे आणि तुमच्या सर्वांच्या माध्यमातून आम्हाला प्रशासनाला आवाहन करायचंय की ही प्रक्रिया पारदर्शी पद्धतीने राबवावी.